नमस्कार. काव्य शिकव मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपण फुलांवरील कविता ऐकतो आहोत. आतापर्यंत 22 कविता फुलांवरती झालेल्या आहेत. आजची आपण कण्हेरी या फुलावरची 23वी कविता ऐकणार आहोत. कण्हेरी गावच्या ठिकाणी, बहुतेक ठिकाणी गावी असतेच, म्हणजे पिवळी लाल कण्हेरी. कण्हेरी अत्यंत विषारी आहे. तशी त्या फुलांना वास नसतो, पण त्याचं जे झुडूप असतं, वृक्ष असतं, ते असे गवारीच्या शेंगापर्यंत त्याची पानं असतात, लांबट बारीक, आणि फळांचा आकार एक थोडासा विचित्र असतो. म्हणजे दोन समोसे असे एकत्र केले ते कोणी तर कसं आहे, दोन बाजूला निमुळतं आणि मध्ये ते असं उंचवटे, त्यात एक कडक बी असते. बाकी ती काय इतकी कामाला येत नाही कण्हेरी. फुलं सहसा पूजेत थोडीफार वापरली गेली तर बाकी आणखी त्याचा उपयोग होतो असं नाही. पण जेव्हा या कण्हेरीवर मी वाचलं तेव्हा त्याचा औषधी उपयोग खूपच आहे. कितीतरी व्याधींवर, आजारांवर कण्हेरीचा उपयोग होतो, पाना फळांचा, सालीचा. पण ते वाचून किंवा माहिती घेऊन स्वतः कोणी उपयोग करू नये, इतकी ती घातक आहे. आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधी उपयोग होता कामा नये. तर अशी जी कण्हेरी आहे, त्या कण्हेरीची आज आपण कवितेतून माहिती घेऊया. 4-5 मीटर उंच झुडूप. आजच्या कवितेचे शीर्षक सांगतो. बहुविषारी परिगुणकारी. बहुविषारी परिगुणकारी कण्हेर. 4-5 मीटर उंच झुडूप, सदापर्णी वनस्पती विषारी. 4-5 मीटर उंच झुडूप, सदापर्णी वनस्पती विषारी. पाने हिरवी लांब टोकदार, गवारीच्या भाजी शेंगापरी. गवारी भाजीच्या शेंगापरी. फुले पिवळी लाल पांढरी. फुले पिवळी लाल पांढरी, राऊळच्या घंटेसम आकार. फुले पिवळी लाल पांढरी, राऊळीच्या घंटेसम आकार. बारमाही उपलब्ध तरीही पिवळी लाल हे मुख्य प्रकार. म्हणजे पांढरी कमी असते. बारमाही उपलब्ध तरीही पिवळी लाल हे मुख्य प्रकार. फळे सुपारी बेड्या इतुकी. सुपारीच्या फळाएवढी, बेड्या एवढी. फळे सुपारी बेड्या इतुकी, पोपटी रंगी विचित्र आकारात. फळे सुपारी बेड्या इतुकी, पोपटी रंगी विचित्र आकारात. पाने फळे तोडता निघतो, चिकट डिंक दुधापरी श्वेत. वनस्पती असे विषारी जरी, अनेक रोगावर ही औषधी. वनस्पती असे विषारी जरी, अनेक रोगांवरी औषधी. पाने फुले साल बहुगुणी, बऱ्या होती कित्येक व्याधी. मूळव्याध सांधेदुखी आणि कामी येई त्वचा विकारात. मूळव्याध सांधेदुखी आणि कामी येई त्वचा विकारात. सुधारे पचनसंस्था रक्तदाब. सुधारे पचनसंस्था रक्तदाब. हृदयाचे काम चाले सुरळीत. बघा किती औषधी आहे ती. मूळव्याध सांधेदुखी आणि कामी येई त्वचा विकारात. सुधारे पचनसंस्था रक्तदाब. हृदयाचे काम चाले सुरळीत. औषधी उपयोग करू नये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाविना. औषधी उपयोग करू नये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाविना. धोकादायक ठरेल सगळे, करू नका येईल ते मना. हे सगळे औषधी उपयोग जरी ऐकलं वाचून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय आपण त्याचा उपयोग करता कामा नये. ते जीवावर बेतण्याची शक्यता असते. म्हणून औषधी उपयोग करू नये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाविना. धोकादायक ठरेल सगळे, करू नका येईल ते मना. अशी अत्यंत विषारी पण गुणकारी कण्हेरी ही वनस्पती. मित्रांनो, ही कण्हेर कविता कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा, कमेंट करा. चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणाचं राहिलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आता ह्याच उपक्रमात फुलांवरील कविता, पुढची कविता आपण ऐकणार आहोत बकुळ फुलावरची. परत भेटू. धन्यवाद.